नमस्कार मंडळी. आज आपण खमंग खुशखुशीत तळल्यानंतर पॉपकॉर्नपेक्षा जास्त फुलणारे साबुदाणा बटाटे वडे बनवणार आहोत. हे वडे बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापरलेला नाहीये, म्हणून तुम्ही याला अगदी वर्षभर स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा उपवास असेल किंवा खायचं असेल तेव्हा अगदी तळून खाल्लं तरीही मस्त लागतात. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी घेतलेला आहे इथे 200 ग्राम इतकं साबुदाणा. आता आपल्या साबुदाण्याला 2 ते 3 पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने असं मिक्स करत आपल्याला हे छान असं धुवून घ्यायचं आहे. एका 2 वेळा आपण ह्याच्यात पाणी ॲड करून घेऊया आणि छान असं धुवून घेऊया. तर इथे मी धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की थोडंसं साबुदाण्याच्या वर पाणी आलेलं आहे. एवढं पाणी आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून एक 4 ते 5 तास किंवा पूर्ण रात जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल. तर इथे तुम्ही बघू शकता एक 4 ते 5 तास झालेले आहे आणि जे आपला साबुदाणा आहे ते छान फुललेला आहे, मस्त मऊ झालेला आहे. आता आपण याला ना असं मोकळं करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता छान असं साबुदाणा आपला मऊ झालेला आहे. हे बघा, छान मस्त मऊ झालेला आहे. आपण याला मोकळं करून घेतलेलं आहे. आता आपण साबुदाणा एका बाजूला ठेवून घेऊया. आता मी 200 ग्राम साबुदाणा घेतलेला होता, त्यासाठी मी इथे 2 किलो इतके बटाटे घेतलेले आहे. थोडेसे मोठे बटाटे आणि छोटे बटाटे दोन्ही आहे. तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल तसं तुम्ही घेऊ शकता. बटाट्याला सर्वात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याच्यावरची जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे. हे बघा, या पद्धतीने साले काढून घ्यायचे आणि पाणीमध्ये याला सोडून द्यायचा. त्यानंतर जे मोठी किसणी असते त्याच्याने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे. किसताना तुम्ही इथे बघू शकता आपल्याला वरपासून खाली बाजूला जायचं आहे आणि पुन्हा बटाटा उचलायचा आहे आणि पुन्हा वरच्या बाजूला ठेवून खाली जायचं आहे. म्हणजे आपले जे किस आहे बटाट्याचा ते असं लांब लांब असं पडेल. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये याप्रमाणे आपल्याला लांब सडक असे बटाट्याचा किस इथे किसून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीने पूर्ण बटाट्याचा जे किस आहे मी इथे किसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला हे छान असं धुवून घ्यायचं आहे, कारण बटाट्यामध्ये खूप जास्त प्रमाणात स्टार्च असतं, ते पूर्ण निघून जाईल तोपर्यंत आपल्याला हे छान व्यवस्थित आता 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे छान धुवून घ्यायचं आहे. तर मी इथे मोठ्या परातीमध्ये हे बटाट्याचा किस ॲड करून घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ, जोपर्यंत पाणी असं स्वच्छ दिसत नाही तोपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. ह्याच्यात मी 1.5 चमचा इतकं मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि जे आपण स्वच्छ धुवून घेतलेला बटाट्याचा किस होता ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे छान, जोपर्यंत पाण्याला खळखळ उकळी येत नाहीये तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. याला थोडंसं वरखाली आपण मिक्स करून घेतलेलं आहे, कारण पूर्ण बाजू व्यवस्थित शिजली पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी खळखळ उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि जे बटाट्याचा कलर आहे ते सुद्धा चेंज झालेला आहे, म्हणजे ट्रान्सपरंट दिसत आहे. तुम्ही बघू शकता खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाहीये, फक्त बटाटा जे आहे ते ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आणि हाताने जेव्हा आपण याला तोडू तो पटकन ते तुटलं पाहिजे. हे बघा, या पद्धतीने तो तुटलं पाहिजे एवढंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला हे शिजवायचं नाहीये. तर इथे हे बटाटा तुम्ही बघू शकता कलर बदली झालेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. दिसायला अगदी तुम्ही बघू शकता ट्रान्सपरंट दिसत आहे. आता आपल्याला हे काय करायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि एका चाळणीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि जे पाणी आहे याचा हे पूर्णपणे आपल्याला इथे निथळून घ्यायचं आहे. तर मी आता हे पूर्ण चाळणीमध्ये काढून घेते, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पूर्ण निघून जाईल. हे बघा, या पद्धतीने आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. कलर तुम्ही बघू शकता. लक्षात ठेवा की बटाट्याला आपल्याला खूप जास्त शिजवायचं नाहीये, फक्त पाण्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि खळखळ उकळी आली पाण्याला की आपल्याला ते बटाट्याचा किस याच्यात चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या बाजूला मी एक चाळणी घेतलेली आहे. याच्यात जे आपण मोकळं करून घेतलेला साबुदाणा होता ते पूर्ण साबुदाणा मी इथे ॲड करून घेत आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यात चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे. जितकं आपल्याला साबुदाण्याला लागतील तेवढंच मीठ आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायचं आहे, कारण बटाटा शिजवताना त्याच्यात सुद्धा आपण मीठ ॲड करून घेतलेला होता. आणि तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि एका टोपवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. याच्यावर आपल्याला चाळणी ठेवायची आणि फक्त 2 मिनिटं याची वाफ काढायची आहे. तर इथे 2 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता जे साबुदाणा आहे ते पूर्ण शिजलेलं आहे, म्हणजे ट्रान्सपरंट झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मी थोडंसं तुम्हाला क्रॉस सुद्धा करून दाखवते, म्हणजे अगदी तुम्हाला दिसेल की मस्त साबुदाणा शिजलेला आहे, मऊ झालेला आहे.
आता यापेक्षा जास्त आपल्याला हे शिजवायचं नाहीये. फक्त 2 मिनिटं याची मी वाफ काढलेली आहे. याच्यावर आपल्याला 1 कपभर इतकं थंड पाणी ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे जे साबुदाणा आहे ते मोकळं पूर्ण होऊन जाईल. कारण आपण याला वाफवून घेतलं होतं, तर हे पूर्ण चिकट झालेला होता, म्हणजे एकजीव झालेला होता. थोडंसं आपल्याला हे सुटसुटीत पाहिजे, म्हणून आपण याच्यावर थंड पाणी ॲड करून घेतलं की हे मस्त असं सुटसुटीत होऊन जातं. तर इथे बघू शकता तुम्ही पूर्ण जे साबुदाणा आहे ते थोडंसं असं सुटसुटीत झालेलं आहे. म्हणजे जेव्हा आपण बटाट्यामध्ये साबुदाणा मिक्स करू तेव्हा मग छानपणे मिक्स होऊन जाईल. इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा आपला शिजून झालेला आहे. बटाटा सुद्धा इथे आपण बटाट्याचे जे किस आहे ते पूर्णपणे आपण पाण्यात निथळून घेतलेला आहे चाळणीमध्ये ठेवून. आता हे थोडंसं गरम आहे म्हणून हळूहळू करत आपण थोडासा थंड पाण्याचा हात लावायचा आहे आणि पूर्ण साबुदाणा आणि बटाट्याचे जे किस आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. ते तुम्ही बघू शकता. हलक्या हाताने आपल्याला हे हळूहळू करत मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे मंडळी. तर आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून हे रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता इथे आपण आपल्याला हवं त्या आकारात आपण हे जे बटाटे वडे आहे ते बनवून घेऊ शकता. तर इथे थोडासा वड्याचा जसा प्रकार असतो ते मी इथे करून घेतलेला आहे. हाताच्या मदतीने सुद्धा तुम्ही करू शकता किंवा अशी जर खोलगट डिश किंवा कोणताही तुमच्याकडे भांडा असेल त्याच्यात सुद्धा तुम्ही ठेवून एकसारखे म्हणजे साईजला एकसारखे होईल असे हे बटाटे वडे इथे तुम्ही थापून घेऊ शकता. आणि आपण याच्यात थेंबभरही तेलाचा वापर केलेला नाहीये, म्हणून एकदा आपण याला सुकवून घेतलं की वर्षभर अगदी आरामात टिकता. जराही हे लाल होत नाहीये किंवा काळपट पडत नाहीये. मस्त कुरकुरीत खुशखुशीत आपले हे उपवासाचे साबुदाणे वडे बनवून तयार होतात. तर मी इथे याला पूर्णपणे इथे थापून घेतलेला वडे बनवून घेतलेला. एका बाजूने हे छान असे वाळवून घेतलेले आहे. आता दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे असं पलटून घ्यायचं आहे. तर मी इथे प्लास्टिक शीटवर हे काढून घेतलेलं होतं. तर ह्याच्याने काय होतं ते पटकन निघून जातं. कधी कधी आपण जेव्हा कापडावर टाकतो तर ते चिटकण्याची शक्यता असते. तर शक्य असेल तेव्हा तितकं तुम्ही जे प्लास्टिकची शीट असते त्याच्यावर हे थापून घ्या वडे, म्हणजे ते निघताना अगदी अलगद निघतात. हे बघा या पद्धतीने. आता हे आपण 2 दिवस छान असं उन्हात, कडकडीत उन्हात सुकवून घेऊया, म्हणजे जे आपले उपवासाचे बटाटे वडे थोडेसे वेगळ्या पद्धतीने अगदी वर्षभर आपण स्टोअर करून खाऊ शकतो. हे आपण सुकवून घेऊया. तर याच पद्धतीने उन्हात आपल्याला 2 दिवस हे छान असं सुकवून घ्यायचं आहे. तर मी इथे याला छान असं सुकवून घेते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 दिवस झालेले आहे. जे आपण उपवासाचे साबुदाणा बटाटा वडे थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवून घेतलेलं होतं. छान असे सुकलेले आहे. कडकडीत उन्हात 2 दिवस आपण हे सुकवून घेतले की छान हे सुकवून जातात. हे बघा या पद्धतीने. आता आपल्याला हे एका पिशवीमध्ये ॲड करून डब्यात ठेवून हवा बंद ठेवून अगदी वर्षभर आपण हे साठवून ठेवू शकता. तर या वाळवणात तुम्ही सुद्धा वाळवणाची ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता आपण तळून घेऊया. तुम्ही बघू शकता पॉपकॉर्नपेक्षाही जास्त फुलणारे आपले हे साबुदाणा बटाटा वडे बनवून तयार झालेले आहे. उपवासाला अगदी जेव्हाही तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही हे तळून खाऊ शकता. तर मस्त आपले खुशखुशीत आणि जे आपण वाळवून घेतलं होतं त्यापेक्षा हे दुप्पट फुलतात. तुम्ही बघू शकता. तर याच पद्धतीने आपण याला तळून घेऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा मंडळी, आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आता मी तुम्हाला दाखवते जे सुकवलेलं होतं ते आणि जे आपण तळून घेतलेलं आहे वडा, हे तुम्ही बघू शकता. हे दुप्पट फुललेलं आहे. म्हणजे जे आपण सुकून घेतलेला आहे तुम्ही त्याची साईज बघू शकता, आणि जे तळून घेतलेला आहे वडा याची साईज बघू शकता. अगदी दुप्पट फुललेला आहे आणि खायला सुद्धा मस्त खुशखुशीत लागतं. तर कशी वाटली आजची मंडळी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी एक वडा तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते. अगदी मस्त खुशखुशीत असतं. तर हे बघा या पद्धतीने तोडलं की मस्त खुशखुशीत अगदी खमंग असा आपला हे वडा बनवून तयार होतं. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहा. धन्यवाद.